चला, आता हा आहे तुमचा लेसन नंबर 10. हे बघा, तुम्ही बघा लेसन नंबर 10. त्याचं नाव काय आहे? फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडचं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बघायचे आहेत. ओके, चला. टाइप्स ऑफ फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडमध्ये काय काय येतं बरं? इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि एंट्रीपोर्ट. म्हणजे आपलं उत्तर आहे ABC. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर किती आहे? एक मिनटं. ऑप्शन नंबर आपल्याकडे काय आहे? ABC म्हणजे दुसऱ्या वाल्याचं उत्तर आहे आपलं. ओके, त्याच्यानंतर काय आहे आपल्याकडे? सेकंड क्वेश्चन आहे. एक्सपोर्ट ट्रेंड्स ऑफ इंडिया फॉरेन ट्रेड इन्क्लूड्स. इंडियाच्या एक्सपोर्ट ट्रेंडमध्ये काय काय इन्क्लूड आहे? हे बघा, इंडियाचा एक्सपोर्टचा ट्रेंड आपण बघूयात. हा बघा, हा इम्पोर्टचा ट्रेंड आहे आणि हा एक्सपोर्टचा ट्रेंड आहे. इंडिया काय काय एक्सपोर्ट करतं? इंजिनिअरिंग गुड्स, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, केमिकल्स, जेम्स ज्वेलरी आणि टेक्स्टाईल. चला उत्तर चेक करूयात बरं, तुमच्याकडे काय काय आहे. गोल्ड सोडलं तर बाकी सगळं आहे. म्हणजे उत्तर काय आहे पुन्हा इथे? AB आणि C. याचं उत्तर काय आहे? ABC. त्याच्यानंतर रोल ऑफ फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेड का बरं इम्पॉर्टंट आहे? फॉरेन ट्रेड आहे फॉरेन एक्सचेंज अर्न करण्यासाठी. त्याच्यानंतर कंपोजिशन ऑफ टू एनकरेज इन्व्हेस्टमेंट है ना. याचं मेन उत्तर काय आहे तुमचं? हे बघा, हे वाला टू अर्न फॉरेन ट्रेड. आणि दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? टू अर्न फॉरेन ट्रेड आणि दुसरं टू एनकरेज इन्व्हेस्टमेंट आणि लीड्स टू डिव्हिजन ऑफ लेबर. हे 3 उत्तर आहे त्याचे. म्हणजे आपलं उत्तर आहे AB आणि C. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा? आयडेंटिफाय द कन्सेप्ट. इंडिया परचेस पेट्रोलियम फ्रॉम इराक. इराककडनं इंडियाने काय केलं? पेट्रोलियम परचेस केला. म्हणजे याचं उत्तर तुमचं काय येणार आहे? याचं उत्तर आहे इम्पोर्ट म्हणजे आयात. नंतर आहे महाराष्ट्र परचेस वीट फ्रॉम पंजाब. याचं उत्तर आहे नॅशनल मार्केट म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ. नॅशनल मार्केट. त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे इंग्लंड इम्पोर्टेड कॉटन फ्रॉम इंडिया, मेड रेडीमेड गारमेंट्स फ्रॉम इट अँड सोल्ड इन टू मलेशिया. याचं उत्तर आहे एंट्रीपोर्ट. एंट्रीपोर्ट म्हणजे काय? एंट्रीपोर्ट म्हणजे काय? तर एंट्रीपोर्टचा अर्थ आहे पुनर्निर्यात. आयात करायचं एका देशातून, निर्यात करायचं दुसऱ्या देशामध्ये. जपान सेल स्मार्टफोन टू म्यानमार. याचं उत्तर आहे एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा डिस्टिंग्विश बिटवीन इंटरनल ट्रेड अँड एक्सटर्नल ट्रेड. इंटरनल ट्रेड म्हणजे देशातल्या देशात मालाची विक्री आणि इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे देशाच्या बाहेर मालाची विक्री. इंटरनल ट्रेड राष्ट्रीय व्यापार आणि इंटरनॅशनल ट्रेड आंतरराष्ट्रीय व्यापार. देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत असेल तर इंटरनल राष्ट्रीय, देशाच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर असेल तर इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाजार. आता राष्ट्रीय बाजाराचे प्रकार होलसेल, रिटेल आणि याचे प्रकार इम्पोर्ट, एक्सपोर्ट, एंट्रीपोर्ट. होलसेल रिटेल म्हणजे काय? घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि याचं आयात, निर्यात, पुनर्निर्यात. संपले तुमचे 2 फरक स्पष्ट करा. नंतर आहे ट्रेंड्स इन इम्पोर्ट आणि ट्रेंड्स इन एक्सपोर्ट ऑफ फॉरेन ट्रेड. पहिले मीनिंग. ट्रेंड इन इम्पोर्ट मीन्स द इंडियाज करंट इम्पोर्ट पॉलिसी अँड ट्रेंड्स इन एक्सपोर्ट मीन्स इंडियाज करंट एक्सपोर्ट पॉलिसी. हे लिहायचं तुमचं मीनिंग. आणि 2 नंबरला त्यांनी तुम्हाला एक्झाम्पल्स द्यावे लागतील. 2 नंबरला एक्झाम्पल देणार. इथे इम्पोर्टला तुम्ही काय म्हणाल? तर इम्पोर्टला म्हणाल गोल्ड आणि एक्सपोर्टला एक्झाम्पल कसं द्याल? समजा इंजिनिअरिंग गुड्स, ठीक आहे, किंवा गोल्ड ज्वेलरी, जेम्स अँड ज्वेलरी. झालं आपलं याचं उत्तर. बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट. आता बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंटचे फरक स्पष्ट करा. हे बघा, इथे लास्टला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आहे बॅलन्स ऑफ पेमेंट आणि त्याच्या बाजूला आहे बॅलन्स ऑफ ट्रेड. चला मग बॅलन्स ऑफ पेमेंटबद्दल आधी एक लाईन लिहूयात. बॅलन्स ऑफ पेमेंटबद्दल डेफिनेशन लिहाल. समजा बॅलन्स ऑफ पेमेंट इज अ समरी स्टेटमेंट ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन बिटवीन रेसिडेंट ऑफ वन कंट्री अँड रेसिडेंट ऑफ रेस्ट ऑफ वर्ल्ड. देशातला एक व्यक्ती आणि इतर जगाशी जो व्यापार असतो त्याला काय म्हटलं तर बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके.
आणि व्हॉट इज बॅलन्स ऑफ ट्रेड? बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजेच व्यापार तोल. व्यापार तोल म्हणजे काय? बॅलन्स ऑफ ट्रेड of a country is relation over a period between values of our export and import of physical goods. म्हणजे देशातला आयात आणि निर्यात यांच्यामधला जो संबंध दाखवला आहे त्याला म्हटलं जातं बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार तोल. आणि व्यवहार तोलमध्ये काय येतं? तर देशातला एक व्यक्ती इतर जगाशी जे व्यवहार करतो त्याला म्हटलं जातं व्यवहार तोल. ओके. आणि बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये तुम्ही काय म्हणाल? Balance of payment is a systematic record of all international economic transactions. ओके. इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन सगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार हे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये दाखवले जातात म्हणजे व्यवहार तोलमध्ये. आणि बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये तुम्ही स्पेशली काय लिहाल? बॅलन्स ऑफ ट्रेड इज डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ कंट्री. बस एवढंच लिहायचं आहे. हे तुमचे 2 फरक स्पष्ट करा आहेत. नेक्स्ट तुमचा आहे क्वेश्चन काय बरं? ॲग्री डिसॲग्री विथ रिझन. काय म्हणलंय त्यांनी की ड्युरिंग ब्रिटिश रूल इंडिजिनियस हँडीक्राफ्ट सफर्ड सिव्हिअर ब्लो. मग आता याचं ॲग्री और डिसॲग्री? येस, आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. कारण त्यांच्या काळामध्ये ते काय करायचे? आपल्या देशातनं कच्चा माल घेऊन जायचे आणि त्यांच्या देशामधनं पक्का माल बनलेले कपडे डायरेक्टली आपल्या इंडियामध्ये घेऊन यायचे. त्याच्यामुळे आपल्या देशाचं काय होत होतं? आपल्या देशातल्या इंडियन वीवर्सचं हँडीक्राफ्ट प्रोड्युसर्सचं नुकसान होत होतं. कळलं? हे तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करायचं आहे. दुसरं आहे ट्रेड इज अन इंजिन फॉर ग्रोथ ऑफ इकॉनॉमी. हे पण आहे ॲग्री. येस, आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट बिकॉज economy cannot run without trade. That means sale or purchase of goods and services. No economy can run without trade. हे आहे आपलं याचं उत्तर. म्हणजे कोणतीही अर्थव्यवस्था व्यापाराशिवाय चालू शकत नाही. वस्तूची खरेदी आणि विक्री यावरच सर्व अर्थव्यवस्था अवलंबून असतात. हे आहे याचं उत्तर. नंतर आहे फॉरेन ट्रेड लीड्स टू डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन ॲट वर्ल्ड लेवल. फॉरेन ट्रेडमुळे काय होतं? डिव्हिजन ऑफ लेबर होतं आणि स्पेशलायझेशन ॲट वर्ल्ड होतं. येस, आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. याचं उत्तर मी दाखवतो तुम्हाला कुठे आहे. फॉरेन ट्रेड लीड्स टू डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन ऑफ वर्क. याचं उत्तर आहे तुमचं हे बघा. याचे जे तुमचे फीचर्स आहेत फॉरेन ट्रेडचे फीचर्स. फॉरेन ट्रेडच्या फीचर्समधला किती नंबर? नंबर 3 आणि त्याच्यानंतर नंबर 3 आणि त्याच्यानंतर नंबर 2 असावा आय थिंक. एक मिनिट होल्ड करा. नंबर 3 बस. नंबर 3 मध्येच उत्तर त्याचं. मग तुम्ही उत्तर कसं लिहाल हे बघा. फॉरेन ट्रेड लीड्स टू डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशन ऑफ वर्ल्ड ॲट लेवल because some countries have abundant natural resources and they should export the raw material and import finished goods from the countries which are advanced in skilled manpower. म्हणजे बाहेरून मॅनपॉवर मागवायची आणि आपल्या देशातून माल बनवून एक्सपोर्ट करायचा. Thus, foreign trade gives benefits to all countries, thereby leading to division of labor and specialization. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट तुमचा क्वेश्चन बघा काय आहे. नेक्स्ट तुमचा क्वेश्चन आहे हा येतो क्वेश्चन 5 मध्ये. क्वेश्चन 5 मध्ये हा क्वेश्चन येतो. हा क्वेश्चन काय म्हणतो बघा बरं. तुमचा पहिला क्वेश्चन आहे विच ऑर्गनायझेशन हॅज शेअर इन द डायरेक्शन ऑफ इंडियाज इम्पोर्ट इन 1516. 1516 मध्ये इंडियाचा इम्पोर्ट जो आहे विच ऑर्गनायझेशन हॅज लिस्ट शेअर. लिस्ट शेअर म्हणजे अगदी कमीत कमी शेअर. 1516 मध्ये इम्पोर्ट सगळ्यात कमी कुठे झालेलं आहे तर ते आहे फ्रॉम ईस्टर्न युरोप. सेकंड क्वेश्चन आहे विच ऑर्गनायझेशन हॅज मॅक्झिमम शेअर इन इंडियाज इम्पोर्ट इन 1991. इम्पोर्ट करतो इंडिया तर 1991 मध्ये सगळ्यात जास्त शेअर कुठून आलेला आहे तर तो आहे OECD मधून आलेला आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड द ॲब्रिव्हिएशन ऑफ OECD अँड OPEC. ॲब्रिव्हिएशन ऑफ OECD आणि OPEC. हे बघा याचे ॲब्रिव्हिएशन आपल्याला इथे दिलेले आहेत. सगळ्यात लास्ट पेजवर जायचं. आपला पहिला काय आहे OECD बरोबर. हा बघा OECD.
दिसला का तुम्हाला? ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट आणि ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, OECD आणि OPEC. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा बघा बरं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, 1 मिनिट द्या मला. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा हा बघा. स्टेट युअर ओपिनियन अबाउट इंडियाज इम्पोर्ट फ्रॉम 1990 टू 2015-16. मग तुम्ही याच्यात म्हणणार कसं, तर तुम्ही इथे असं लिहिणार, इंडियाज इम्पोर्ट हॅज considerably reduced from 1991 to 2015. 2019 नंतर 2015 पर्यंत इंडियाचा एक्सपोर्ट हा कन्सिडरेबली काय झालेला आहे, लो झालेला आहे फ्रॉम अदर नेशन्स. फक्त तो इन्क्रीज कुठे झालेला आहे, फ्रॉम डेव्हलपिंग नेशन्स. हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच पर्सेंटेज इन्क्रीज इन इम्पोर्ट ऑफ डेव्हलपिंग नेशन इन 15-16 ॲज कम्पेअर टू 19-20. तुम्ही इथे काय उत्तर करणार आहात, 43.2 किती 43.2 लेस 18.6. तुम्हाला इथे मायनस करायचे. 2चे झाले 12, 12तनं गेले 6, 6 उरले, इथे मारला पॉईंट. त्याच्यानंतर 3चे झाले 13चे झाले 12, 12तनं जेव्हा तुमचे 8 जातात तेव्हा उरतात 4 आणि याचा झाला 3, 3तनं 1 गेला 2, 24.6 हे तुमचं याचं उत्तर आलं. समजा क्या? इथे होतात तुमचे ऑब्जेक्टिव्ह कंप्लीट. कोणत्या लेसनचे? लेसन नंबर 10चे.